नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी आज तुम्हाला 5 ते 3 या टिपक्यांची खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. चला तर मग आधी टिपके मांडून घेऊया. अशा पद्धतीने 5 ते 3 हे टिपके मांडून घ्यायचे आहेत. चला तर आता टिपके मांडून झाल्यानंतर मधल्या पॉईंटनी जे बाजूचे 5 टिपके येतात त्याला आपण पाकळ्या काढून घेणार आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर अशा आपण पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. टोटल 6 पाकळ्या या आपल्या येणार आहेत. चला तर आता पाकळ्या काढून झाल्याच्या नंतर आपल्याला साईडच्या 3-3 टिपके जे आहेत पाकळ्याच्या शेवटच्या साईडला आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. पहा अशा पद्धतीने प्रत्येकच साईडला आपल्याला आता हे 3-3 रेघा जोडून घ्यायच्या आहेत प्रत्येकच पाकळ्याच्या बाजूने. अशी कर्व रेघा आली पाहिजे अशा पद्धतीने आपण हे जोडून घ्यायचे आहेत. तीन पॉईंट जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला त्या कर्व रेघेच्या पुढेच 4-4 लाईन्स या काढून घ्यायच्या आहेत. एकमेका समांतर अशा 4-4 रेघा या काढून घ्यायच्या आहेत. पहा अशा पद्धतीने 4-4 रेघा या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत प्रत्येकच बाजूस. चार रेघा काढून झाल्यानंतर आपण आतल्या साईडला ज्या पाकळ्या आहेत त्यांना आपण लाल रंग देऊन घेणार आहोत व त्याच्या साईडलाही जांभळा रंग आपल्याला द्यायचा आहे. आधी आपण लाल रंगाने पाकळ्या रंगवून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपल्याला लाल रंग हा द्यायचा आहे.
अशा पद्धतीने जांभळा रंगसुद्धा देऊन आपला कंप्लीट होत आहे. याच्यानंतर थोडं पांढऱ्या रंगाने बॉर्डर लाईन कंप्लीट करून आपण ज्या 4-4 लाईन्स ज्या काढलेल्या आहेत कर्व रेगा, आपण त्या आतल्या पाकळीच्या दिशेने जोडून घेणार आहोत आणि एक वेगळी सुबक अशी सुंदर आकृती आपण तयार करणार आहोत. तर त्याआधी आपण बॉर्डर्स काढून रांगोळी थोडीशी आखीव रेखीव दिसेल अशी काढून घेत आहोत आणि त्या लाईन्स जोडल्या की आपली रांगोळी कंप्लीट होणार आहे. खूपच साधी सोपी आणि सिंपल अशी आपली रांगोळी तयार होणार आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नेहमी नवनवीन रांगोळ्या पाहत राहा व आपल्या घरादारासमोर सजवत राहा. रांगोळी नक्कीच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा, अशा पद्धतीने आपले हे लाईन्स कंप्लीट केलेले आहेत आपण, बॉर्डर लाईन्स. तर आता आपण बाहेरच्या रेघेतले लाईन जे आहेत आतल्या दिशेने काढून कंप्लीट करणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने प्रत्येकच साईडला तर अशीच डिझाईन काढून आपण ही कंप्लीट करायची आहे. आणि आपण लास्टचा ओव्हरव्ह्यू पाहूयात लगेचच की रांगोळी कशी दिसणार आहे काढल्यानंतर. थँक्यू.